12वी नंतर करिअरची योग्य दिशा शोधताय तर संगमनेरमधील सहकार महर्षी भाऊसाहेब संतोजी थोरात महाविद्यालय घेऊन आलंय आधुनिक प्रोफेशनल कोर्सेसची सुवर्ण संधी। BCA, BBA कम्प्युटर ऍप्लिकेशन, BSc कम्प्युटर सायन्स आणि डेटा सायन्स सारखे रोजगाराभिमुख अभ्यासक्रम, अत्याधुनिक कम्प्युटर लॅब, स्मार्ट क्लासरूम, डिजिटल लायब्ररी आणि अनुभवी प्राध्यापक यासोबतच विद्यार्थ्यांना मिळणार इंडस्ट्री रेडी शिक्षण। विशेष म्हणजे पात्र विद्यार्थ्यांसाठी प्रोफेशनल कोर्सची फी फक्त 1065 रुपये। डेटा सायन्स, AI, सायबर सिक्युरिटी आणि IT क्षेत्रात उज्ज्वल करिअरची संधी। मग आजच प्रवेश निश्चित करा। सहकार महर्षी भाऊसाहेब संतोजी थोरात महाविद्यालय संगमनेर। महानगरपालिकेचं असणारं गंगा उद्यान, या गंगा उद्यानामध्ये आपण सर्वांनी पाहिलं की व्हिडिओ व्हायरल झाला की कुठलाही मान्यता नसताना सामूहिकरित्या नमाज पठणाचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला। आपण पाहतोय की गेल्या काही दिवसांपूर्वी अहिल्यानगर शहराच्या मायवडा परिसरामध्ये देखील अशाच पद्धतीने कुठेतरी एक महिला, शंकर सावली मठ आहे, त्या मठाच्या परिसरामध्ये येऊन गेली आणि तिथे बाहेर गेल्यानंतर तिला असं शंका आहे की तिला आताच कुठेतरी ते गोमांस टाकायचं असेल, पण तिला कुठेतरी काहीतरी दिसलं नसणार किंवा काही शंका तिला आली असेल, म्हणून त्या महिलेने ते गोमांस हे बाहेर टाकलं। तो व्हिडिओ देखील पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे, पण अद्याप ती महिला आरोपी अजून पकडलेली नाही, पण ती महिलाच आहे का नाही हे सुद्धा अजून निष्पन्न झालेलं नाही। त्यामुळं या भारत देशामध्ये बुरखा हटाओ देश बचाओ ही म्हणायची वेळ आता सर्वांसमोर आलेली आहे। त्याच पद्धतीने आज गंगा उद्यानमध्ये देखील तोच प्रकार समोर आला की महिलांच्या आडून हे कुठतरी प्रयत्न होतो की काहीतरी वेगळं काहीतरी घडून आणायचं। याची पोलिसांनी चौकशी केली पाहिजे की हे खरंच काय प्रकार होता, कारण की कुठेही काही नसताना सुद्धा अचानक असा प्रकार घडणं हे अत्यंत कुठतरी शंकास्पद आहे। अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतो की नाशिक जिल्ह्यामध्ये कॉर्पोरेट जेल घडला, तो महिलांच्या माध्यमातून घडून आणला। इथंही मायवड्यातली घटना कोणी घडली, पण बुरख्याच्या आडून घडली। आजही हा प्रकार इथं गंगा उद्यान मधला सामूहिक नमाजाचा हा बुरख्याच्या आडून घडलेला प्रकार आहे। हे सगळे प्रकार आपल्याला कुठेतरी पुढे येत असताना हे आपल्याला वेगळ्या पद्धतीने पुढे येत आहेत। त्यामुळे पोलिसांनी याची बारकाईने तपासणी केली पाहिजे। पण आम्हाला अजून शंका आहे की महिलांचं ब्रेन वॉश करून हे पुढे काही वेगळं त्यांनी घडून आणायचा प्रयत्न करतायत का? पण महिला देखील तितक्या हुशार आहेत, त्यांनी त्यांची हुशारी चातुर्य दाखवलं पाहिजे। अशा ब्रेन वॉशच्या भानगडीमध्ये आपण न पडता आपण काहीतरी वेगळा त्यांना खोटा इतिहास सांगितला जातोय आणि खोट्या इतिहासाच्या आधारे त्यांना अशा काही प्रकार घडून येतात का, हा सगळा प्रकार हा कुठतरी पोलिसांनी त्या तपास केला पाहिजे। आणि महिलांनी देखील अशा पद्धतीला कोणत्याही व्यक्तीच्या ब्रेन वॉशच्या या सगळ्या भानगडीत पडू नये। आणि त्यामुळं आज हा प्रकार उघडकीस आलाय। अशा पद्धतीने जर होत असेल तर याचा पोलिसांनी जर बंदोबस्त केला नाही तर आम्हाला सकल हिंदू समाजाच्या वतीनं पुढाकार घेऊन या सगळ्या गोष्टींचा बंदोबस्त करावा लागेल। त्यामुळे पोलिसांनी याच्यामध्ये सतर्कता दाखवावी। मायवड्याचा प्रकार असेल किंवा आताच गणपती मंदिराच्या बाहेर एक वेगळा प्रकार घडलाय, इथं आता वेगळा प्रकार घडतोय, नाशिकमध्ये तोच प्रकार घडतोय। त्यामुळे ह्या सगळ्या बाबतीतची चौकशी ही होणं गरजेचं आहे। आणि तशा प्रकारची आज मागणी आपल्या प्रसार माध्यमांच्या माध्यमातून आम्ही पोलीस प्रशासनाकडे या ठिकाणी करतो। आज जो प्रकार झालाय तिथं आम्ही त्याचं शुद्धीकरण केलेलं आहे, तिथं विधिवत गोमूत्र शिंपडून पूजा देखील केलेली आहे। त्यामुळं या परिसरामध्ये कुठेही परिसर खराब होणार नाही याची देखील दक्षता या ठिकाणी घेण्यात आलेली आहे। त्यामुळं आपल्या प्रत्येक व्यक्तीने इथं कुठेही ते लोक येत असताना त्यांना कोणी प्रतिबंध केला नाही, पण ज्या वेळेला असा प्रकार घडत असेल, इथं कुठतरी दहशत निर्माण करायचा प्रयत्न करत असेल तर ते कदापि आपल्याकडून खपवून घेतलं जाणार नाही। कारण इतरही मोठ्या प्रमाणात वर्ग येतो, त्याच्यामुळं कुठल्याही वर्गाला आपल्यापासून इन्सिक्युअर वाटेल असं कधी कुणी वागू नये। त्यामुळे इथं येत असताना जे झुंडाचे झुंड येत आहेत त्याला कधी कुणी रोखलं नाही, पण अशा प्रकार घडून इतर समुदाय येऊ नये हा त्यांच्या मागचा उद्देश असण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे महिलांचं ब्रेन वॉश करून काहीतरी वेगळ्या पद्धतीने काहीतरी घडून आणण्याचा प्रयत्न याच्या मागचा आज आमच्या सारख्यांना व्यक्त होत असताना पाहायला मिळतो। त्यामुळे आमची प्रशासनाला मागणी सगळी चौकशी झाली पाहिजे। मुळव्याध, भगंदर, फिशर, पायलोनायडल सायनस, बद्धकोष्ठता किंवा गुदविकार यासारख्या त्रासाने त्रस्त आहात का? वेदनादायक शस्त्रक्रियेची भीती वाटतेय? तर आता चिंता सोडा। जर्मनीतील अत्याधुनिक लेझर तंत्रज्ञान आता प्रथमच संगमनेरमध्ये डॉक्टर सोनाली सुशांत गीते यांच्याकडे उपलब्ध झालंय। 7 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव, 1000 पेक्षा अधिक यशस्वी शस्त्रक्रिया। ठिकाण KM हॉस्पिटल, विठ्ठल मंदिरासमोर, अकोले बायपास रोड, संगमनेर। संपर्क 90 677 95 189।